कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले। सातारा घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे आणि हा जोर दिवसेंदिवस वाढत चालल्याने नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज जलसागर अर्थातच कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उचलण्यात आलेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की हे 6 वक्र दरवाजे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता त्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग आहे तो कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। सोबतच यापूर्वी देखील धरणाच्या पायथा विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक पाणी आहे ते नदीपात्रात सोडण्यात आलेलं होतं। त्यामुळे नदीपात्रात आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पावसाचं पाणी सोबत धरणातून सोडलेल्या पाण्याचा फ्लो वाढलेला पाहायला मिळतोय। धरणात आता सध्या 85 टीएमसी पाणी आहे ते आता शिल्लक आहे। त्यामुळं या ठिकाणी धरण भरण्यास थोडं काहीसं जे पाणी आहे कमी आहे ते त्यात 5 ते 6 दिवस असाच पाऊस राहिला ते देखील 105.25 टीएमसी धरण भरू शकणार आहे। त्यामुळं धरणात आता पाण्याची आवक आहे ते 25,293 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चालू आहे। त्यामुळं या ठिकाणी धरण प्रशासनाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। धरणात पायथा विद्युत ग्रहामार्गे देखील पाणी चालू आहे। त्यामुळे विद्युत ग्रहाचे 1 युनिट देखील आता चालू असल्यामुळे या ठिकाणी आता मुबलक पाणी साठा आहे तो शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पावसाचा जोर आहे तो मोठ्या प्रमाणात या परिसरात आहे त्यामुळे धरणाच्या विसर्गात देखील वाढ करण्यात येणार असल्याचं देखील आहे ते या धरण प्रशासनाकडून सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, संगमनगर, धक्का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।